आपले स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो धाराशिवमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर प्रशांत निकम सर, की जे मागच्या खरं तर 4-5 वर्षांपासून अतिशय उत्तमरित्या या फील्डमध्ये कार्यरत आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर त्यांचं जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे, ज्याच्यामध्ये ते काम करतात. सोबत काही कमर्शियल प्रोजेक्ट सुद्धा करतात. सो आजवरचा हा त्यांचा प्रवास कसा होता, त्यांचे अनुभव या क्षेत्रातले कसे आहेत, हे सगळं आपण आज ऐकणार आहोत. गप्पांना मला सुरुवात करायची इथून, ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही या फील्डमध्ये आलात किंवा यावंसं वाटलं, तर काय सांगाल? नमस्कार, मी प्रशांत निकम. माझी BE सिव्हिल झालेली आहे आणि ह्या फील्डमध्ये येण्याचा माझा जो मोटिवेशन होते ते आमचे भाऊजी, अच्छा जे की सिव्हिल इंजिनियर होते, पाणी पुरवठ्याचे बरेच कामं करत होते. अच्छा मग बरं. इंजिनिअरिंगला असतानापासूनच मी त्यांना फॉलो करत गेलो होतो. म्हणजे त्यांचे जे सर्वे असतील, सर्वेच्या निमित्ताने गावोगाव फिरणे, बरोबर. त्यामुळे मला ते फील्डची आवड निर्माण झाली. हम्म. त्यामुळे मी नंतर ह्या सिव्हिलच्या फील्डमध्ये आलेलो आहे. बरोबर. पण मग तुमची स्वतःची अशी काही वेगळी आवड होती का? कारण जनरली प्रत्येकाला लहानपणी असं काहीतरी वाटायचं की मी हे बनीन, मी ते बनीन. तसं तुम्हाला काही वेगळं वाटायचं का पूर्वी, की मला काहीतरी बनायचं असं? सुरुवातीला ज्यावेळेस लहानपणी होतो, अभ्यासात मी बऱ्यापैकी हुशार होतो. अरे वा. त्यामुळे सुरुवातीला मी फील्ड माझी म्हणजे IAS व्हायचं हे अच्छा, हे ठरवून डोक्यात चलत होतो. होतं. क्या बात आहे. ह्या डोक्यात असल्यामुळे त्या पद्धतीने मी 6वी-7वी पर्यंत ते टार्गेट होते. बरं. पण ज्यानंतर आमचे भाऊजी आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले, म्हणजे बहिणीचं ज्यावेळेस लग्न झालं, बरोबर. त्यानंतर त्यांचं जे आहे बघणे, लाईफस्टाईल वगैरे, ते हम्म. फॉलो करण्यामुळे मी ऑटोमॅटिकली नंतर ह्या फील्डकडे आकर्षित होत गेलो. अच्छा आणि मेन म्हणजे मला 5 बहिणी असल्यामुळे आमच्या घरच्यांचा बी असा सपोर्ट होता की इथलं लोकलचं काय काम असेल त्याला प्रेफरन्स दे. बरोबर. इथं त्यामुळे राहून इथे राहून जो काय जॉब करता येईल मग तो कर. गव्हर्नमेंटला लागला तर तुला दुसरीकडे जावे लागेल, बरोबर. किंवा प्रायव्हेट कंपन्याला लागला तर पुणे मुंबईला शिफ्ट हो, व्हावं लागेल. हो. मग लोकल मध्ये फक्त प्रेफरन्स कोणत्या फील्डला आहे तर सिव्हिलला आहे, की बरोबर. तू लोकलला राहून तू गावात राहून सुद्धा गावातले कामं करू शकते. बरोबर. त्यामुळे मी ही फील्ड निवडली. अच्छा. त्याच्यानंतर पहिल्या प्रोजेक्टचा अनुभव कसा होता लहानपणी? कारण बऱ्याचदा असं होतं की इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्ही कुठं सर्व्हिस प्रॅक्टिस केली का थेट स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली? नाही, ज्यावेळेस मी इंजिनिअरिंग पास आउट झालो तेव्हा मी सुरुवातीला 1 वर्ष पुण्याला UPSC MPSC ची प्रिपरेशन केलं गव्हर्नमेंट एक्झाम साठीच्या. म्हणजे थोडा बेस बी स्ट्रॉंग व्हावा. बरं. त्यानंतर घरच्यांनी थोडे गावाकडे यायला लावल्यामुळे वापस मी गावाकडे आलो. त्यानंतर लेक्चरशिप केली मी इंजिनिअरिंग कॉलेजला, विजय शिंदेला लेक्चरशिप केली. अच्छा. तिथे लेक्चरशिप करत असताना कन्सल्टिंगशी बी रिलेटेड संबंध यायला लागले. जरा ओके. कस्टमर प्लॅन मागणी करायला लागले. ह्या गोष्टीमुळे मी प्लॅन देणे वगैरे कॉलेजला असताना चालू केले थोडेसे. अच्छा. तिथून 2017 पासून जी माझी प्लॅनिंग वगैरे जी चालू झाली ते नंतर कंटिन्यू चालू राहील. मग पहिल्या प्रोजेक्टचा अनुभव कसा होता, जो स्वतः तुम्ही इंडिव्हिज्युअल केलात तेव्हाची जबाबदारी, जेव्हाचं दडपण किंवा तेव्हाचा अनुभव काय होता, की जेव्हा पहिला प्रोजेक्ट घेतला आपण हातात असं? सुरुवातीला एक्साइटमेंट खूप होती आणि भीती बी वाटत होती, आपल्याकडून हे चुकेल ते चुकेल. बरोबर. मग ह्यासाठी दाजींना विचारायचं किंवा जे सिनियर इंजिनियर आहेत दुसरे, बरोबर, त्यांचा गायडन्स घ्यायचा. स्ट्रक्चरल इंजिनियरला काय त्रुटी आहेत काय नाही ते विचारायचं. बरोबर. त्यांची वेळ घ्यायची, त्यांना भेटायचं. म्हणजे नवीन प्रोजेक्ट करून घेण्यासाठी काय करून घेता येईल हे प्रत्येक गोष्ट आम्ही ट्राय करायचो. बरोबर. विचारून म्हणजे स्वतःचा तर अभ्यास होताच, पण त्यांच्याकडून त्यांचे जे अनुभव आहेत ते बी फील्डवर काय अडचण येऊ शकते, कारण सिलेबस खूप वेगळा आहे आणि फील्ड खूप वेगळे आहे. बरोबर. त्या दृष्टीने थोडस गायडन्स घेत सुरुवात चालू केलेली. भेद का असं चालू केलेली. नाही चांगले. आणि पण ती सुरुवात आधी चांगली होती, कारण तुमचं इतकं उत्तमरित्या काम मागच्या 5-7 वर्षांपासून या फील्डमध्ये चालू आहे. सो आता काहीतरी कन्स्ट्रक्शन रिलेटेड प्रश्नांकडे काही येऊया. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही आता हे फील्ड एवढं बघताय, तुम्ही स्वतः ग्रामीण पार्श्वभूमीतनं एका प्रकारे आलेला आहात आणि आता तुम्ही इंजिनियर झालेला आहात. तर एक प्रश्न विचारायचा, या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? अकुशल कामगारांकडून काम घेणे सध्या खूपच म्हणजे क्रिटिकल गोष्ट आहे. त्यांना आपण मिस्त्रींना काम देतो म्हणजे त्याला त्या गोष्टीचे नॉलेज आहे, बेसिक तरी नॉलेज आहे, ही गोष्ट समजून आपण त्याला काम देतो. पण ते जर माहित नसेल तर इंजिनियरला सुद्धा त्या गोष्टीत म्हणजे पूर्ण इन्व्हॉल्व्ह होऊनच काम करावं लागतं. बरोबर. आणि बऱ्याच साईटवर चुका होत्यात, त्यामुळे कस्टमर नाराज होतो, तो इंजिनियरवरच नाराज होणार आहे, कारण तो मिस्त्रीला एक्सप्लेन करण्यात कमी पडला. त्यामुळे मिस्त्री जर हुशार असेल किंवा हे जर लेबर हुशार असेल तर इंजिनियरला सांगणे, एक्सप्लेन करणं गोष्टी सोप्या जातात. जी काय इंजिनिअरिंग कन्सेप्ट आहे ती इम्प्लिमेंट कशी फील्डवर करायची
ही समजावून सांगू शकतो इंजिनियर, पण करायची जी गोष्ट आहे ते प्रॅक्टिकली कुशल कामगारालाच गरजेचं आहे. करणं आहे. बरोबर आहे. हे झालं एक कामगारांच्या बाबतीतलं. दुसरा प्रश्न आहे तंत्रज्ञानाच्या बाबतीतला. आता तंत्रज्ञान बरंच बदललेलं आहे या फील्डमध्ये. आता तुम्ही खूप अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पण वापर या क्षेत्रात करता. तर या तंत्रज्ञानाचा आता किती फायदा तुम्हाला या क्षेत्रात होतो आता सध्या? तंत्रज्ञानामुळे बराच फायदा होत आहे. आधी जर क्रिटिकल प्लॉट असतील, म्हणजे एखादा प्लॉट जो आहे इरेग्युलर शेपचा असतो, त्याचं लेआउट करणे, मार्कआउट करणे ही खूप अवघड गोष्ट आहे. मग त्यावेळेस आपल्याला टोटल स्टेशन मशीन असेल किंवा इतर जे आता आधुनिक साधन आले त्यांचा फायदा व्हायला. डम्पी लेवल सुरुवातीला होते फक्त ट्यूब लेवल काढण्यासाठी वगैरे, पण टोटल स्टेशन मशीन किंवा इतर जे आधुनिक साधन आलेत त्यामुळे आता मार्किंग करणे विदाउट ब्रेसिंग हे सहज सोपं झाले आहे. पुन्हा आता आधुनिक मध्ये रोवर मशीन आल्या त्यामुळे जमिनीचे मोजणे, लेआउट लेआउटचे मोजणी ही क्षणार्धात होऊन चाललेली आहे. त्यामुळे आताचे जे तंत्रज्ञान आहे इंजिनियरला खूप फायद्याचं आहे सध्याच्याला. आणि बरेच ऍप जे आलेले आहेत त्याचा सुद्धा कस्टमर किंवा एखादी साईट एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला फायदा होत आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड बरेच ऍप फ्री मध्ये आपल्याला प्ले स्टोअरवरून मिळून जातात. बरोबर. हा झाला तंत्रज्ञानाचा फायदा. दुसरा एक प्रश्न असा विचारायचा आहे, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन या स्टेजचा अतिशय महत्व आहे, कारण प्लॅनिंग शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. आणि तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करता, बऱ्याचदा प्लॅन मध्ये सुरुवातीला आपण काहीतरी बनवतो, मग त्या कस्टमर कडनं काही प्लॅन मध्ये चेंजेस पण केले जातात जे पुन्हा तुम्हाला इंजिनियर म्हणून अडॉप्ट पण करावे लागतात. तर प्लॅन या स्टेजचं महत्व तुम्ही काय सांगाल आणि तुम्ही त्याच्यावर कसं काम करता? कुठल्याही क्षेत्राची प्लॅनिंग खूप गरजेची आहे. मग तो घराचे बांधकाम असो नाहीतर आपली डेली लाईफ असो. बरोबर. ज्यावेळेस घराचे बांधकाम करायचे, एक आपण साधा डेमो म्हणजे सिंपल आराखडा बनवतो, पण त्यामध्ये जसे एक्झिक्युशन होत चालते तसं कस्टमर बरेच सजेशन कोणतरी येतं सजेस्ट देत करतो, सजेशन बरेच होत चालते. मग त्यानुसार आपल्याला प्लॅनिंग सारखी चेंज करावं लागते. त्याचे जे एरर आहेत ते आधी आपल्याला ड्रॉइंग काढल्यावरच समजतात, जे की एक्झॅक्ट साईटवर जर तुम्ही एक्झिक्युशन करायला गेला तर तुमचे दरवाजे असतील, खिडकी असतील, ह्याला प्रॉब्लेम करणार, किंवा 3D इल्युएशन असेल, स्टील डिझाईन असेल, त्याला सुद्धा प्रॉब्लेम करतात. त्यामुळे आधी जर ड्रॉइंग तुम्ही जी चेंजेस झालेली ड्रॉइंग आहे ती जर आधी प्रिपेअर केली आणि त्याची व्यवस्थित प्लॅनिंग केली, जी ओपनिंग आहेत डोअर विंडोच्या, तर ते एक्झिक्युशन व्हायला सोपं जाते. बरोबर. जे की तुम्ही नुसतं आपण तोंडी बोलण्याला काही उपयोग नाही. बऱ्याच वेळा काय होतं, इथं दरवाजा काढू, इकडे खिडकी काढू, इकडे देवघर काढू, अचानक चेंजेस होतात. पण तो नंतर त्यांना प्रॉब्लेम साईटवर एक्झॅक्ट बऱ्याच वेळा येतो. काही वेळा काय होतं, बाथरूम इकडे नको, इकडे दरवाजा पाहिजे, त्याच्या पुढेच नंतर एखाद्या वेळेस कदाचित देवघर वगैरे येतो. ही कस्टमर सुरुवातीला विचार करत नाही, ज्यावेळेस अडचणी येतात त्यावेळेस त्याला कळतं. त्यामुळे प्लॅनिंग आधी गरजेची आहे. प्लॅनिंग ज्यावेळेस फायनल होईल त्यावेळेसच एक्झिक्युशन झालेलं कधी चांगलं आहे. दुसरं, तुम्ही आता रेसिडेन्शियल मध्ये काम करताय म्हणून विशेषतः विचारायचंय, जसं हे क्लायंट हे बदल करत असतो तसं क्लायंटच्या एक मनात मात्र फिक्स असतं की माझं बजेट ते माझं 15 लाख 18 लाख 20 लाख इतकंच बजेट आहे आणि या इतक्या बजेटमध्ये आता मला घर बसवून द्या. तर या बजेटनुसार घर बनवण्याला प्राधान्य आजकाल मिळतंय. तर मग तुम्ही बजेट आणि क्वालिटी हे दोन्हीचा समतोल कसा साधता? मग जे स्ट्रक्चरलशी रिलेटेड गोष्टी आहेत त्याला बजेट बघण्यात काही उपयोग नाही. तुम्ही जे एक्सटेरियर लुक करणार आहात किंवा कंपाऊंड वॉल वगैरे यामध्ये बजेट बघितले तर साहजिक आहे. बरोबर. तिथे तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यामध्ये रेडीमिक्स कंपाऊंड आलेले आहेत, बऱ्याच कॉस्ट कमी करण्यासाठीच्या गोष्टी आहेत. पण जी स्ट्रक्चरलशी रिलेटेड गोष्ट आहे, जी तुमची स्ट्रेंथ देणार आहेत, कॉन्क्रीटचा आयटम असेल, स्टीलचा आयटम असेल किंवा ब्रिक्सचा आयटम, यामध्ये कॉम्प्रोमाइज करण्यात काही अर्थ नाही. त्याला जेवढी जाणार आहे रक्कम तेवढीच जाणार आहे. बरोबर. दुसरं, तुम्ही आता जसं हे क्षेत्रात काम करायला लागलेलं आहे, तुम्ही धाराशिव मधले मूळचे आहात, त्यामुळे तुम्ही इथलं पण बदलतं धाराशिव आपण असं म्हणूया, लहानपणापासून एका अर्थानं बघितलं धाराशिव जिल्हा असं आपण म्हणू त्याला. तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला जर असं मी विचारलं की विकासाचं व्हिजन तुमचं स्वतःचं वैयक्तिक तर काय असेल, की येणाऱ्या 15-20 वर्षात या मुद्द्यांवर काम झालं पाहिजे एक सर्वांगीण विकासासाठी, डेव्हलपमेंटसाठी, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी, तर तुम्हाला कुठले मुद्दे डोळ्यासमोर येतात? मी जसं कन्सल्टन्सी करतोय तसं फक्त एकच मला प्रॉब्लेम वाटत आहे की विकासाच्या बाबतीतला, जी एनए लेआउटची प्लॉटिंग पाडली जात आहे किंवा एनए लेआउट न करता काही लोक गुंटेवारी करत आहेत. त्यामुळे काय होते, शहराचं विद्रुपीकरण बऱ्यापैकी होत आहे. कारण काय होते, रस्ते लहान, स्वतःचं प्रॉफिट मार्जिन कमवण्यासाठी रस्ते कंजेस्टेड सोडले जातात. त्यामुळे एक साइडलाच नाली बनवणे ह्या गोष्टी होत्या. त्या तुम्हाला पार्किंग कंपल्सरी आपल्याला युडीसीपीआर सांगतो की पार्किंग आपले अलॉट राहू द्या. तरीही लोक काय करते की बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करताना 2 BHK 3 BHK रिक्वायरमेंट भरपूर ठेवतात, ज्यामुळे पार्किंग पॉसिबल होत नाही आणि ते रोडवर पार्किंग करतात नंतर. त्यामुळे
स्वतःलाच नंतर त्या गोष्टीचा त्रास होतो. मग लेआउट करताना लेआउट करणाऱ्या मंडळींनी सुद्धा आहे का, जर प्लॉट मोठ्या एरियाचे आणि रोडची वायडनिंग बी सुरुवातीला जर बेटर ठेवली तर सर्वांची व्यवस्थित घरं होतील आणि शहर बी सुंदर राहील. बरोबर. पण मग हे विजन पूर्ण करण्यासाठी सरकार कसं पद्धतीने मदत करू शकतं किंवा सरकार काय करू शकतं यामध्ये असं तुम्हाला वाटतं? सरकारने वेळोवेळी जर सिटीचे कॅडेस्ट्रियल सर्वे किंवा ड्रोनने सर्वे जर केले, अतिक्रमणवाला भाग वगैरे याच्यावर जर कंट्रोल आणले किंवा डम्पिंग यार्ड असतील याच्यावर जर रिसायकलचे वगैरे गोष्टी केल्या तर शहर सुंदर वगैरे होऊ शकतं. बरोबर आहे. दुसरं, या फील्डमध्ये आता जे तुमच्या सोबतचे मित्र येतात, जे नव्यानं आता या क्षेत्रात पाऊल ठेवतात, तर त्यांना तुम्ही एक मित्र म्हणून काय सल्ला देऊ इच्छिता? आता तुम्ही काम केलेला आहे, तुम्हाला अनुभव आलेला आहे बराचसा, तर तुम्ही काय एक मित्र म्हणून त्यांना सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? नाही, फील्डचा छान आहे, फील्डचा अनुभव घ्या आणि काम एन्जॉय करून काम करा. बरोबर. म्हणजे कोणीतरी आपल्याला फक्त पैसा कमवण्यासाठी काम करू नका, त्या कामाचा अनुभव घेऊन अनुभवातून काम करा. वा, जसं तुम्ही आता सांगितलं की फील्ड एन्जॉय करा, त्याचा आनंद घ्या, तसंच मग पुढचा प्रश्न मला असं विचारायचा आहे, असा तुमच्या आजवर केलेल्या प्रोजेक्ट मधला असा कुठला प्रोजेक्ट आहे जो करताना पैसे तर मिळतातच प्रत्येक प्रोजेक्टमध्ये, पण त्या करताना एक आनंद पण मिळाला, एक समाधान वाटलं किंवा एक अभिमान वाटला की अरे वा, चला हा प्रोजेक्ट माझ्या हातून झाला, मी काहीतरी वेगळं या प्रोजेक्टमध्ये करण्याचा प्रयत्न केलाय, तर असा एखादा प्रोजेक्ट येतोय का डोळ्यासमोर? नाही सर, तेवढे नाहीत आलेले, पण ग्रामीण फील्ड मध्ये काम करताना जो ग्रामीण लोक आम्हाला रिस्पॉन्स देतात ना, शहरी भागापेक्षा ग्रामीण लोक खूप आत्मीयतेने इंजिनियर कडे बघतात. बरोबर. तो खूप भारी वाटतं. एखादा अनुभव प्रसंग काय सांगता येईल का की कोणाचं जरी घराचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं आणि त्या घर मालकाकडनं असं तुम्हाला काहीतरी अप्रिसिएशन मिळालं, शाबासकी, कौतुकाची थाप मिळाली किंवा त्यांचं घर झाल्याचा आनंद तुम्हाला दिसत होता त्यांच्या डोळ्यात, असं काही प्रसंग? नाही सर, असं काही नाही. बरं. दुसरं, काम करताना बऱ्याचदा अडचणी पण येत असतात, तर एखादी अशी मग कुठला प्रसंग आठवतोय का की अचानक काम करत असताना एखादी अडचण आली, एखादं आव्हान आलं किंवा हे तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये नव्हतं आणि एखादी गोष्ट आली, नैसर्गिक आपत्ती असेल, कधी कामगारांची अडचण असेल, कधी तंत्रज्ञानाची काही अडचण असेल, असा काही प्रसंग आठवतोय का? मग बऱ्याच वेळा साईटवर सर लेबरचाच अचानक प्रॉब्लेम येतो. म्हणजे आपण मशीन लावली जाते, सगळे झाले जाते आणि अचानक लेबर काहीतरी इश्यूमुळे स्ट्राईक वर जातात किंवा काहीतरी प्रॉब्लेम करतात. त्यावेळेस अचानक ते दुसऱ्या इम्प्लिमेंट करणं त्या साईटवर, ते खूप क्रिटिकल गोष्टी जातात. किंवा आता अडचणीचे जर म्हणलं तर आपल्या एरियामध्ये ब्लॅक कॉटन सॉइल बऱ्यापैकी आहे. ब्लॅक कॉटन सॉइल वर मल्टी स्टोरेज बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करणं हे पण खूप चॅलेंजिंग काम आहे. कस्टमरची रिक्वायरमेंट असते की मल्टी स्टोरेज बिल्डिंग बांधताना हेअर क्रॅक सुद्धा आमच्या बीमला स्ट्रक्चरला नसू नये. ती आपल्याला बारकाईनं प्रत्येक गोष्टीला लक्ष देऊन करून घ्यावी लागते. बरोबर. दुसरं, आता तुम्ही जसं सांगितलं इथल्या ब्लॅक कॉटन सॉइल बद्दल, तसाच मग पुढचा प्रश्न आहे, कारण हे भूकंप प्रवण क्षेत्र सुद्धा आहे, तर अशा वेळेला मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता स्टील मधली आणि मग ते स्टील निवडता आपल्या बांधकामासाठी? सर, स्टील मध्ये सर्वात महत्वाची तर आहे डक्टिलिटी. ज्या स्टील मध्ये कार्बन पर्सेंटेज जास्त प्रमाणात जाते ते ब्रिटल होते, ब्रिटल झाले की ते क्रॅक डेव्हलप होते. जे स्टील साईटवर आल्यानंतर बेंड मारल्यानंतर क्रॅक डेव्हलप करत नाहीत किंवा जे डिफॉर्म करताना प्रॉब्लेम देत नाही, हार्ड नाही, त्या स्टीलला आम्ही सर प्रेफर करतो शक्यतो. हार्डनेस खूप महत्वाचा आहे आणि कार्बन पर्सेंटेज, या दोन महत्वाच्या गोष्टी. आणि स्टील निवडताना ह्या दोन गोष्टी काळजीपूर्वक बघितल्या तर बेटर राहील थोडे. आयकॉन स्टील तुम्ही आजवरच्या कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरलंय का आणि तुमचा अनुभव आयकॉन स्टीलच्या प्रॉडक्ट बद्दल आणि सर्व्हिसेस बद्दल कसा आहे? बेंबळीतल्या 2-3 साईटला वापरलेला आहे, तेरला वापरलेला आहे. स्टील चांगले आहे, स्टील बद्दल काय तक्रार नाही. ठीक आहे. सो हे होते इंजिनियर प्रशांत निकम सर, आणि त्यांनी अतिशय मोजक्या पण महत्वाच्या शब्दामध्ये आपला सगळा अनुभव मांडला. सगळ्यात महत्वाचं, या क्षेत्रात जे आता नवीन तरुण यंग इंजिनियर्स येणार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी महत्वाचा सल्ला दिला, ते म्हणजे तुम्हाला या क्षेत्रात पैसे तर आहेत, संधी भरपूर आहेत, पण या कामाची आवड असली पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला एखाद्या कामाची आवड असते तेव्हा ते काम आपण जास्त अधिक चांगल्या रीतीने करू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला खरंच मनापासून या फील्डमध्ये यायचं असेल तर तुम्ही या फील्डमध्ये नक्की या. तर पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार की तुम्ही आलात, आणि येणाऱ्या आगामी काळात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील कडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.